सुरुवातीलाच बातमी जुहू चौपाटीची आहे। जुहू चौपाटीवर कचराचं साम्राज्य आहे। आजच्या 5व्या दिवशी सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे। लोकशाही मराठीनं सलग 5व्या दिवशी रियालिटी चेक केलेला आहे। जुहू चौपाटीवर स्वच्छता केली जाते, पण मनुष्यबळ मात्र अत्यंत कमी आहे। खरं तर काल या सगळ्या संदर्भात आपण मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडे यांच्याशी संवाद साधला। त्यांचं असं म्हणणं होतं, या सगळ्या परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवू नये। काल आपण या सगळ्याविषयी मनुष्यबळ वाढवण्याच्या दृष्टीनं निर्देश दिलेले आहेत। म्हणजेच या सगळ्याचे मनुष्यबळ वाढवण्याच्या दृष्टीनं मंगळवारीच निर्देश देण्यात आले असं महापौरांचं म्हणणं आहे। पण आज जर आपण बघितलं तर आज शुक्रवार आहे। शुक्रवारी सुद्धा महापौरांनी दिलेल्या या निर्देशाचं काही पालन होताना दिसत नाहीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, सलग 5 दिवस आपण ग्राउंड रिपोर्ट पाहतोय या जुहू चौपाटीचा। पहिल्या दिवसापासून आपण सातत्यानं आढावा घेतलेला आहे। कचऱ्याचं साम्राज्य आहे, यंत्रणा अपुरी पडतीये। हा सगळा समुद्र किनारा स्वच्छ करण्याकरता आमदार येऊन गेले, त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक येऊन गेले, विरोधी पक्षनेत्या येऊन गेल्या। आता 2 दिवसात महापौर सुद्धा येणार आहेत। पण महापौरांनी निर्देश देऊनही ग्राउंडवर मात्र झिरो अंमलबजावणी। निश्चित लागवी आपण गेल्या 5वा दिवस आहे हा। 4 दिवसांपासून ही परिस्थिती दाखवतोय आणि त्या 4 दिवसाचा परिणाम जर मी दाखवला तर ही चौपाटी आहे ती आता अर्धी स्वच्छ झालेली आहे। मात्र ह्या पर्यटनाचा ठिकाण आहे। या ठिकाणी जे वेगवेगळे ग्रुप्स आपण पाहतो, योगासनं करतायत, व्यायाम करतायत। इतकंच नाही तर आपल्या समोरच या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा भरलेली आहे। याच संघाच्या प्रचाराच्या जोरावरती भाजपने महाराष्ट्र केंद्रात आणि मुंबई महापालिकेवरती देखील सत्ता स्थापन केली। मात्र मुंबई महापालिकेचं प्रशासन हाताळण्यात कुठेतरी भाजप अपयशी ठरतंय का, हा सवाल आज इथले स्थानिक नागरिक उपस्थित करतायत। कारण ज्या 4 दिवसांपासून जी परिस्थिती आपण दाखवली त्यानंतरही जर आपण मागे रहिवासी क्षेत्र पाहिलं, म्हणजे याच्याच दुसरं टोक आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने रहिवासी राहतात, तिथे मात्र कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय। महापौरांनी स्वतः सांगितलेलं होतं की मी 2 दिवसापूर्वी आढावा घेतलेला आहे आणि या ठिकाणी मनुष्यबळ वाढवलं जाईल। मात्र हे मनुष्यबळ किती तोकडं आहे, एवढ्या मोठ्या चौपाटीवरती एवढ्या कमी संख्येने तुम्ही मनुष्यबळ लावता। यंत्र कुठलीही वाढवलेली नाहीयेत। ज्या 2 मशीन्स गेल्या 4 दिवसांपासून स्वच्छता करतात त्या तितक्याच दिसत आहेत, त्यामध्ये कुठलीही वाढ झाली नाही। त्यामुळे आजही जर रहिवासी क्षेत्र आपण हे समोर पाहत आहोत, या ठिकाणी कचऱ्याचा ढीग पाहायला मिळतोय। आणि सर्वात लाजिरवाणी बाब, खेदजनक बाब म्हणजे जो कचरा उचलला जातो तो समोरच ठेवला जातो असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आपण काही स्थानिकांशी देखील बातचीत करूया, ते काय आरोप करतायत आणि त्यांचं काय पर्याय सुचवतात महापालिका प्रशासनाला ज्यामुळे ही चौपाटी स्वच्छ होऊ शकते। सर, तुम्ही कालही लोकशाही सोबत संवाद साधलेला होता, कालची परिस्थिती आजची परिस्थिती काय फरक दिसतोय? हो, थोडा तुमच्या परत एकदा आभार की तुम्ही 5व्या दिवसापर्यंत परत हा प्रश्न लावून धरला, त्याबद्दल परत एकदा आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, प्रशासनाने आता तुमच्या ह्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मनुष्यबळ वाढवलेलं आहे, यंत्रसामुग्री थोडी वाढवली, पण हे तोकडं आहे। दुसरी गोष्ट, हे लोक जे उचलत आहेत कचरा, हा बघा, हा परत इथे आणून इथे डंप करतायत। याने होतंय काय, आता ओहोटी चालू आहे, ओहोटीच्या नंतर परत भरतीच्या वेळेला हा कचरा परत आत जाणार आहे। भरती आणि ओहोटी ह्याच्यामध्ये एक 6 तासाचा आपल्याला पिरियड मिळतोय, तेवढ्यामध्ये हा कचरा जर उचलला गेला तर ठीक आहे, नाही तर हा परत कचरा काय करणार, या भरतीच्या वेळेला परत हा कचरा आतमध्ये जाणार। ही सायकल कंप्लीट होत राहते। म्हणजे निश्चित लागवी हे बघ, आता आपण समोरच पाहत आहोत की तो कामगार आहे ज्याने कचरा या गमेल्यामध्ये भरून आणला आणि पुन्हा त्या ठिकाणी टाकलेला आहे। आणि पुन्हा आता जो कचरा गोळा केला जातोय तिथला कचरा घेऊन हे कामगार आहेत ते या ठिकाणी कचरा डंप करत आहेत। मात्र यामुळे ज्या प्रकारे आता रहिवासी सांगतायत की ओहोटीच्या वेळी पाणी आत आपल्याला पाहायला मिळतं, भरतीच्या वेळी पाणी पुन्हा किनाऱ्यावर आलं तर हाच कचरा पुन्हा समुद्रात जाणार आहे। त्यामुळे हे काम चालू वृत्तीमुळे ही चौपाटी किंवा मुंबई स्वच्छ होताना पाहायला मिळणार नाही। याला पर्याय काय आहे ते आपण त्या ठिकाणी जरी आपल्या बातमीनंतर काहीशी यंत्रणा येतो ना, आम्हाला माहिती आहे याची डेमोग्राफी काय आहे की हा 6 तासाचा जो पिरियड आहे, 6 तासाचा पिरियड,
एवढ्या कालावधीमध्ये हा कचरा उचलला गेला पाहिजे. आता जी ओओटी मध्ये आता ओओटी पासून हा भरती येईपर्यंत जे या पिरियडमध्ये जर उचलला गेला आणि इथून बाहेर नेला तरच होणार. परत हे पाण्याबरोबर आत येणार कचरा. हे दुर्दैव आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आता हे जे नवीन कोण आहेत त्यांनी हे हँडल करताना हे समजून घेतलं पाहिजे. असं लागवी ज्या पहिल्या 6 तास असतात ते अत्यंत महत्वाचे असतात, कारण या 6 तासामध्ये जो कचरा आहे तो हा संपूर्ण चौपाटीवरचा कचरा उचलला नाही तर हा समुद्र जो हा कचरा ओकतोय, जो मुंबईकरांनी याच्या समुद्राच्या पोटात टाकलेला आहे, जो समुद्र पुन्हा मुंबईकरांना भेट म्हणून देतोय, हा कचरा पुन्हा एकदा भरतीच्या वेळी पुन्हा आत जाताना आपल्याला या पाहायला मिळू ठिकाणी शकतो. काम केलं जातं. सांगितल्यानुसार म्हटलं जातं की यंत्रणा आम्ही वाढवलेली आहे. ग्राउंडवर काहीशी 1-2 मनुष्यबळ वाढताना दिसतं. यंत्रणा जिथे तीन ट्रक होते तिथं 4 ट्रक आपल्याला पाहायला मिळतात. चेतन, पण तो कचरा उचलून परत तिथंच किनाऱ्यावर ठेवला जातो. ही कसली मॅनेजमेंट, हा कसला प्रकार? आपल्यासोबत स्थानिक नगरसेविका सुधा सिंग जोडल्या गेलेल्या आहेत. सुधाजी नमस्कार. गेले 5 दिवस लोकशाही मराठी सातत्यानं जुहू बीचचा आढावा घेत आहे. परिस्थिती जैसे थेच आहे. कचरा काही साफ होताना दिसत नाहीये. महापौर म्हणतायत मी यंत्रणा वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत, यंत्रणा वाढवली जाईल. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे. सुधाजी जी जी नहीं, काफी वहाँ बढ़ाया गया है वहाँ पे. और काय वाढवली आहे यंत्रणा? जेसीपी और लोगों को भी मेन पावर, जो हमारे कर्मचारी हैं, सफाई कर्मचारी लगे हुए हैं, और भी ज्यादा बढ़ाया गया है. किती वाढवली गेली आहे सुधाजी? मला आकडा सांगा. देखिए 75 मॉर्निंग में है और 75 इवनिंग में है. काय 75 काय 75 काय आहेत? नहीं, और भी हैं उसमें. तुम्हाला माझा प्रश्न कळतोय सुधाजी? सुनिए, 75 आहेत असं तुम्ही म्हणताय. 75 कामगार आहेत की 75 ट्रक आहेत? नहीं, कामगार 75 ट्रक कैसे आएगा मैडम, क्या बात कर रही हैं? 75 कामगार आहेत. जो कामगार जो हैं वहाँ पे लगे हुए हैं, मेन पावर जो हमारे सफाई जो सब हैं वहाँ पे कर्मचारी जो सफाई वाले हैं. सुधाजी, तुम्ही अशाच माझ्या समवेत जोडल्या राहा. माझे प्रतिनिधी ग्राउंडवर तिथे चेतन, माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित पोहोचतोय? सुधाजी काय बोलतायत तेही तुम्हाला ऐकू येत आहे. तुम्ही थेट सुधाजींशी सुद्धा बोलू शकता. त्या म्हणतात सकाळी 75 कामगार काम करतात, स्वच्छता करतात आणि संध्याकाळी परत 75 कामगार काम करतात. दिसतात का ग्राउंडवर 75 कामगार? निश्चित सुधाजी जे दावा करत आहे तो दावा कुठेतरी फोल आहे हा आपण बोलू शकतो, कारण इथे आपण आपल्या फ्रेम मध्ये प्रत्येक कामगार इथे त्याची गणना करून दाखवू शकतो. अवघे 25 ते 30 कामगार या ठिकाणी काम करतायत. 75च्या निम्मे कर्मचारी देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. बोला सुधाजी. आपने अभी देखिए 7 किलोमीटर पूरा है जुहू बीच, वर्सोवा जुहू बीच. सुधाजी, ज्या प्रकारे तुम्ही दावा करताय 75 कर्मचाऱ्यांचा, तो दावा पूर्णपणे फोल आहे. जर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली आणि जर कामगारांची गणना केली तर या ठिकाणी मी दाखवू शकतो की अवघे 10 ते 12 कामगार एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी मुख्य कचऱ्याचा ढीग आहे त्या ठिकाणी 10 ते 12 कामगार आहे. या संपूर्ण किनारपट्टीवरती पुढे कुठेही कामगार दिसत नाहीयेत. त्यामुळे अवघे 20 ते 25 कर्मचारी या ठिकाणी आहेत. म्हणजे सुधाजी, आता उत्तर द्या. केला होता की 75 कर्मचारी सकाळी आम्ही कामाला लावू, त्याच्या निम्मे कर्मचारी देखील या ठिकाणी पाहायला मिळत नाहीयेत. आपण स्वतः रहिवाशांशी देखील बोलूया की ज्या प्रकारचा दावा महापालिका करत आहे तो कितपत खरा आहे. सर, या ठिकाणी स्थानिक नगरसेविका देखील लाईनवरती आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 75 कर्मचारी सकाळी आणि 75 कर्मचारी सुधाजी, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. ऐकूया ना, ग्राउंडवरच्या लोकांकडून ऐकून घेऊया. कर्मचारी तुम्ही सकाळपासून या ठिकाणी पाहिले का? बघा ना, तुम्ही बघताय ना आता हमें भी ग्राउंड पे आने दीजिए. सुनिए हमें हमें भी ग्राउंड पे आने दीजिए, हम बात करते हैं. सुधाजी, तुम्ही त्या ठिकाणी सुधाजी तुम्ही म्हणताय 75 कामगार काम करतात. आता जेव्हा खरी परिस्थिती तुम्हाला ऐकवली थेट ग्राउंडवरून,
तर तुम्ही म्हणता आम्हाला आता ग्राउंडवर येऊ द्या, म्हणजे तुम्हाला खरी परिस्थिती माहीत नसताना थेट आकडेवारी सांगितली जाते. दावा प्रशासन करताय ज्या नहीं मशिनरी त्यांनी वाढवायला पाहिजे त्या ऐसा प्रकारची ही है, मशिनरी वाढवली कम ज्यादा. आपण हाँ, संपूर्ण किनारपट्टी दाखवू हम शकतो. बीएमसी से बात करेंगे कि और बढ़ाया जाए, क्योंकि मग ये 75चा आकडा कुठून काढलात तुम्ही? पहली बार ऐसा हो रहा है कि ये कचरा हम लोगों ने वहाँ भी चेक किया, पंपिंग स्टेशन पे भी गए, वहाँ भी चेक किया, वहाँ तो वो पूरा बराबर दिख रहा है. सुधाजी मला उत्तर द्या ना, 75चा आकडा कुठून काढलात? कुठून काढलात 75चा आकडा? मैडम आप अभी इस वक्त कहाँ ग्राउंड पे हैं? तुम्ही 75, माझे प्रतिनिधी ग्राउंडवर आहेत, पूर्ण समुद्र किनारा त्यांनी बघितलेला आहेत, लोक तिथं सांगतायत 75 कामगार दिसतच नाही. तो वो 75 अभी आके गए होंगे. अगली एवढ्या मॉर्निंग सकाळी 5 विचारूया बजे. ना, चेतन. मैडम 5 बजे भी आते हैं वो सुबह. चेतन, वो सकाळी फिर 5 वाजता 8 75 कामगार येतात दोपहर का? में भी आते हैं. हेलो, ऐकूया ना सुधाजी, जरा ऐकून घ्या ना, मुंबईकरांचं ऐकून घ्या. बोला चेतन, मुंबई- सकाळी हाँ, तो 5 ठीक, वाजता हम- पण कामगार येतात म्हणे. हम बीएमसी सुनिए मैडम, बीएमसी को भी बुलाते हैं हम. हमारे जो SWM है डिपार्टमेंट, हम उनको भी बुलाते हैं. सकाळी 5 वाजता. सुबह 5 बजे भी होते हैं, 7 बजे भी होते हैं, 8 बजे भी होते हैं, बरं, मला सुधाजी एक सांगा. और शाम को भी होते हैं वो. बरं, मान्य. कभी कम ज्यादा एक साथ, लेकिन आप एक साथ वो इतने सुबह शाम होते हैं. कभी कोई आया, कभी कोई गया, कोई इधर गया, सब एक साथ पर इतने हैं. अच्छा, बरं, चला इतना मान्य. हमें भी सुनिए मैडम, ऐका ना, हमें भी इतना ही ऐका ना. बताया गया. ऐकाल हमने तुम्ही अपनी थोडं माझं अभी माझं मेरी ऐकाल बात भी थोडं? सुनिए आप, मेरी बात भी सुनिए आप. ऐकलं मी तुमचं. हमने अपनी मेयर को भी बुलाया, हमारी मेयर भी आ रही है, हमारे MLA साहब भी आके गए, हमारे प्रभात समिति अध्यक्ष भी आके गए, हमारी जो BMC की तरी परिस्थिती प्रशासन तशीच है आहे. वो भी आके गई. तरी परिस्थिती तशीच आहे. तो भी वैसे ही है. पर मग? ये पता तो थोड़ा ये कि आ कहाँ से रहा है. कभी ऐसा हुआ नहीं है, इतना कभी नहीं हुआ ऐसा. दरवर्षी पावसाळ्यात होतं. हाँ, पर इतना इस साल तो कुछ ज्यादा ही हो रहा है. का हम लोग होतं? खुद परेशान हैं. स्थानिक नगरसेवक म्हणून तुमची ही जबाबदारी आहे ग्राउंडवर उतरून या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करणं. तुम्ही म्हणताय सकाळी 5 वाजता. हा मॅडम तर एक तुम्ही सकाळी कल आप आइए, कल उद्या आम्ही सकाळी रोज या येतो तुम्ही. ताई, सुधाजी, आम्ही रोज येतो. आम्हाला येण्याची तुम्ही वेळ सांगू नका. नगरसेवक पोहोचण्याआधी आमची टीम त्या ठिकाणी पोहोचतीये. तुम्ही म्हणताय सकाळी 5 वाजता तुमची महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचतात. आपण लोकांकडून ऐकून घेऊया ना. लोक तिथेही 4:30-5 वाजल्यापासून येतात. लोक खरं बोलतात. हॅलो, ऐकूया आपण. हॅलो. चेतन, सुधाजी, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, माझाही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चेतन, सकाळी हॅलो. 5 वाजता इथे स्वच्छता कर्मचारी दिसतात का? लोकांना विचारा. सुधाजी ऐकतायत. निश्चितपणे लागवी इथले स्थानिक नागरिक आहेत, ते नेहमी फिरत असतात. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया वाटलं तर. या ठिकाणी एक ताई आहे ज्या सुधाजींनी योगासनं फोन करायला ठेवलाय, आलेल्या चेतन. होत्या. ताई, तुम्हाला या सुधा ठिकाणची जी सिंह, स्वच्छता आहे स्थानिक नगरसेविका. रोज किती वाजता असतात? बहुत रहता है गंदा, एकदम परेशानी होता है. हम लोग तो रोज आता है 5:30 बजे सुबह, इधर एक्सरसाइज करता है. लेकिन 5 वाजता सकाळी येता. पूछो, वो बताएगी. ए भारती, भारती, उनको पूछो, आपण सांगा. उनको पूछो, मैं नहीं बता सकती. आता आम्ही नगरसेवकांशी देखील बातचीत करत होतो. नगरसेवक म्हणतात सकाळी 5 वाजता कर्मचारी येतात, योग्य प्रकारे सफाई चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? अच्छा है ना. अच्छा, सफाई हो रही है क्या पूरा? हाँ हो, आप लोग तो करते हैं रोज, मगर रोज कचरा दिखते हैं. क्या लगता है फिर ये कामगार यहाँ पे बढ़ाना चाहिए? बढ़ाना ही चाहिए ना, साफ सुथरा करने के लिए तो बढ़ाना ही है ना. अच्छे ही करना है. आपको इनफ है कि इतने से हो जाएगी सफाई? मुझे क्या मालूम, मेरे को ये अभी- सब नहीं पता. उसको पूछो, वो बताएगी. या ठिकाणी आपण पाहू शकतो, ज्या सकाळी 5 वाजल्यापासून लागवी ज्या महिला आहेत, ज्या या ठिकाणी योगासनासाठी येतात, व्यायाम करण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणची जर आपण पाहिलं, एरोबिक्ससाठी ते येतात. पहिली परिस्थिती वेगळी होती. आज आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी दाखवतो, त्यामुळे स्वच्छता झालेली आहे. मात्र अद्यापही बराच कचरा आहे. ताई, काही आता आम्ही नगरसेविका आहेत, ज्या स्थानिक नगरसेविका आहेत सुद्धा, जी त्यांच्याशी आम्ही बातचीत केली, त्यांचं म्हणणं आहे सकाळी 5 वाजता कामगार येतात. सफाई खूप फास्ट आम्ही करत आहोत. तुम्हाला वाटतं का फास्ट सफाई चालली आहे? कारण पुढे अजूनही कचरा आहे.
हो, सफाई चांगली चाललेली आहे मस्तपैकी आणि सगळं व्यवस्थित होते. पुष्कळ कचरा होता पण सगळं व्यवस्थित आता होत आलेलं आहे. पण पुढे अजूनही तुम्हाला कचरा दिसतोय का? कारण त्यांना वाटतं की सफाई कर्मचाऱ्यांनी पूर्ण कचरा साफ केलेला आहे. नाही, पुढे आहे पुष्कळ कचरा अजून आहे चौपाटीला. आणि ते असंही म्हणतायत की सकाळी 75 कर्मचारी काम करायला येतात. तिथे तुम्हाला किती कर्मचारी दिसत आहेत? आता कमी झालेले आहेत पण असतात कर्मचारी, बरेच असतात. त्यामुळे आपण पाहू शकतो जे स्थानिक आहेत त्यांचंही म्हणणं तेच आहे की सकाळी कर्मचारी येतात, त्याच्यानंतर जसा दिवस उजाडत जातो तशी कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी होत जाते. आणि म्हणूनच जर पाहिलं तर एक बाजू आहे ती संपूर्णपणे अद्यापही कचऱ्याने व्यापलेली आहे. त्यामुळे इथला कचरा जर साफ करायचा असेल तर मोठ्या संख्येने या ठिकाणी यंत्रणा कामाला लावावी लागेल. त्याच वेळी हा कचरा साफ होईल, नाहीतर रोज या ठिकाणचा कचरा आहे तो असाच प्रकारे भरतीच्या वेळी आत जाईल आणि ओटीला पुन्हा तो बाहेर फेकला सुधा जाईल. सिंग पुन्हा आणि एकदा जोडल्या त्यामुळे जी गेल्या आहेत. स्वच्छ झालेली चौपाटी आहे ती चेतन, देखील पुन्हा अस्वच्छ झाली. स्थानिक नगरसेविका सुधा सिंग पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. सकाळी 5 वाजता कर्मचारी येतात, 7 वाजता येतात, 8 वाजता येतात आणि संध्याकाळी सुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्मचारी येऊन समुद्र किनारा साफ करतात. यंत्रणा वाढवली आहे असा त्यांचा दावा आहे. तिथं आपण परिस्थिती पाहिली तर तिथं परिस्थिती ही रोज दिसते तशीच आहे. भीषण कचरा उचलून पुन्हा तिथंच टाकला जातोय. तिथे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याशी तुम्हाला काही बोलणं शक्य आहे का? त्यांना विचारणं शक्य आहे का की सकाळी 5 वाजता निश्चितपणे त्यांची आपण कुठली टीम सुधाजींना येते? देखील दाखवूया आणि आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. लागवी जे विदारक इथलं सत्य आहे म्हणजे जी काम चालू वृत्ती आहे कामाची ती दिसू शकते. इथून कचरा उचलला जातो या किनारपट्टीमध्ये आपण चेतन, पाहतोय तोवर आणि मी तो याच स्थानिक ठिकाणी डंप केला नगरसेवकांकडे जातो. जाते. आणि चेतनचा आवाज तोवर म्यूट करा, तो कर्मचाऱ्यांशी संवाद साधेपर्यंत. सुधाजी, आपण पाहतोय की त्या ठिकाणी जो कचरा समुद्र किनाऱ्यावर ठेवला जातो तो उचलल्यानंतर त्याचं पुढे काय होतं? तो कचरा कुठे ठेवला जातो? वो कचरा भी लेके बाहर लेके जाते हैं वो। हाँ, और ये जो आप बता रही है ना, ये हम लोगों ने अभी परसों भी, कल नहीं परसों हम लोगों ने विजिट किया अपने आप तो थी साथ में, आपकी पूरी टीम थी हम लोगों के साथ। टेस्ट रूम भी हम लोगों ने चेक किया, मोरा गांव स्टेशन पे, फिर गजदर उधर पंप हाउस उधर स्टेशन पे, कि कहीं ये टूटा, लेकिन वो भी सब व्यवस्थित है। अभी थोड़ा जो आप हम ये है ना, और ये बिल्कुल ये हमारे जनता को उनको भी समझना चाहिए, ये जो नाला से जहाँ पे बस्तियां स्लम है, ये कहाँ से, ये बहुत जमाने के, देखिए वो भी बहुत चीज है, ये कोई आज का कचरा नहीं आ रहा है निकल के। अभी जो परिस्थिति हुई है, जो 70, 80, 90 साल ब्रिटिश समय का, उन लोगों ने जो अंडरग्राउंड, ये भी आपको पता होगा, अंडरग्राउंड जो बहुत पुराने नाले हैं, 100 साल पुराना, वो भी तो कहीं ना कहीं अंदर से आके समुद्र में ही मिलता है ना वो। बरोबर। अभी टेम्परेरी इन लोगों ने ऊपर डाल दिया, अभी बाहर से आ जा रहा है, लेकिन जो अंडरग्राउंड नाले बने हैं जो बहुत नीचे हैं, वो समुद्र में आके मिला हुआ है। और वो जो हम लोगों ने उस दिन, हम लोग को इतना ताजुब लग रहा था कि इतने पुराने चिकट, जैसे वो फैक्ट्री के होते हैं ना माल, फैक्ट्री के गंदगी वैसे निकल के आ रहे हैं कि ये आ कहाँ से रहा है। सुधाजी, अगदी मान्य, लगी हुई है, सुनिए पण मैडम, सुधाजी हम समझ रहे हैं। अगदी मला मान्य आहे, तुमचं म्हणणं मला मान्य. पण त्या दिवशी तुम्हीच आमच्या टीम समवेत होतात, त्यावेळेला तुम्ही एक गटार दाखवलं, ज्या गटाराला झाकणच नाहीये, तिथलं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतं. हाँ, ये जो अभी उस दिन देखा ना मैडम, सुधाजी, ते झाकण लावण्याची जबाबदारी, ते झाकण असण्याची जबाबदारी आहे की? अगदी मग ती जबाबदारी कोण पार पडणार? हाँ, ये जो ढक्कन आपने देखा ना अभी, ये अभी बीएमसी की है, उसको ये, और वो भी कि ये अनऑथराइज है, ये ऑफिशियली है, इसको हम यहाँ कर सकते हैं कि नहीं कर सकते, उसके लिए भी हमने कई बार किया। झाकण लावणार कोण? त्याला जाळी लावणार कोण? ढक्कन हम लोग भी देखते हैं, हम लोग भी उनको इन्फॉर्म करते हैं, उनके बंदे को भी चाहिए, ये उनकी जिम्मेदारी, तो उसको आके लगाना चाहिए। अभी कल हमने अपने मेयर को भी बोला, हमारी मेयर भी आने वाली है अभी,
आज या कल में वो विजिट पे आने वाली है, उन्होंने टाइम दिया है हमें। हमने कहा मैडम आप आइए हमारे जूहू बीच पे, हमारे एमएलए साहब ने भी उनको बोला आने के लिए। और पूरे प्रशासन, अभी क्या होता है मैडम, प्रशासन या कोई आता है अभी क्लीन हो, लेकिन ये भी क्या करे, बहुत ज्यादा है ये बारिश क्या 4 दिन क्या इतना हुआ, ये ऊपर कुदरत भी जाने, इसमें अभी क्या बोले हम आपको। नाही, याला काही पाऊस वगैरे काही जबाबदार म्हणता येणार नाही. सुधाजी, तुमच्याकडे कुदरत का ही है, कुदरत का ही और बिल्कुल समुद्र का नाही. भी है। काय होतं ना, आप जैसा हे देंगे, देखिए आप जो बिल्कुल देंगे नाही. ये सुधाजी, सबको काय पता आहे है, ना, वो आता है, लेकिन सध्या पब्लिक को भी सध्या अवेयरनेस मुंबईची कीजिए अवस्था मैडम। बिकट झाली ना, का सरसकट हे नैसर्गिक आहे, मैडम, निसर्गाने थोडा आणलेली पब्लिक को आपत्ती भी- असं म्हणून पब्लिक को भी ते अपने निसर्गावर मीडिया- ढकललं जातं. सुधाजी, तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्याकडे बीएमसी आहे, तुम्ही यंत्रणा वाढून हा समुद्र किनारा ठराविक वेळेत एक यही तो स्वतःला है, मैडम। अल्टिमेटम देऊन स्वच्छ करू शकता. नहीं, बात हुआ हम लोग का बीएमसी के साथ भी, हमारे स्थानीय एमएलए साहब मुंबई अध्यक्ष अमित साटम जी ने भी उनसे बात किया है, और ये उन्होंने ऑर्डर दिया है, बात नहीं कि ऑर्डर दिया है कि जितना जल्दी, और हमारे हेड ऑफिस से भी ऑफिसर आए हुए थे, उन्होंने भी उस दिन परसों विजिट किया हमारे एमएलए साहब के साथ कि इसको जितना जल्दी हो सके जल्दी से जल्दी इसको क्लियर कराओ। उन्होंने ऑर्डर दिया, बोल के गए, ऑर्डर देऊन ये हो रहा है, कर रहे हैं मिलके, सब कर रहे हैं मैडम, हो रहा है। किती हो दिवसात जाएगा। पूर्ण होईल? स्वच्छ कधी होईल? यही तो है, हो जाएगा 1-2 दिन में। आज भी हम जा रहे हैं, अभी आज भी हम उनके पीछे लग के इसको, और भी हम कहते हैं उनको मेन पावर बढ़ाओ आप, अगर नहीं हो रहा है इतने से तो आप और बढ़ाओ। अगर आप बता रहे हो कि हमारे पास आप आंकड़ा दे रहे हो, हमने भी सेम बात कही, अगर आप आंकड़ा दे रहे हो 75 की तो हमें गिनाओ 75, सुबह और अभी- शाम हम लोग देखते हैं कि भाई गिनाओ हमें 75 किधर है। बरोबर. हम लोग भी उनसे मांग करते हैं, डिमांड करते हैं कि दिखाओ हमको। काल सुधाजी, काल आम्ही महापौर रितू तावडे यांच्याशी संवाद साधला फोनवरून. रितू तावडे यांचं असं म्हणणं होतं या सगळ्या प्रकरणात, ज्या व्यक्तीला कंत्राट दिलेलं आहे त्या व्यक्तीला यंत्रणा वाढवण्याचं सांगितलेलं आहे, पण ती व्यक्ती कागदावर एक आकडा दाखवून प्रत्यक्षात कमी कामगार त्या ठिकाणी पाठवत असेल तर ते कंत्राट ब्लॅक लिस्ट केलं जाईल, त्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट केलं जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. हाँ, तो स्थानिक अभी नगरसेवक म्हणून आज हम लोग को बीएमसी में बुलाया गया है, अभी इसीलिए फाइल को ही चेक करने मीटिंग है हमारी। अभी हम 11 बजे पहुंच रहे हैं के वेस्ट में, ये सब सारी चीज देखने के लिए। कल भी हमारी बीएमसी में हमारी भी मेयर मैडम से बात हुई, हमने भी मीटिंग की कल कि मैडम ऐसा उन्होंने, तो आज अभी हम जा रहे हैं 11 बजे उधर, क्योंकि ये हमारे, अगर हम जनता के सुधाजी, अगदी प्रतिनिधि हैं शेवटचा तो सवाल मी तुम्हाला विचारते. आज सकाळी 11 वाजता जाऊन हम्म. महापौरांची भेट घेऊन नहीं तुम्ही आज आजचा सकाळी सकाळचा किती आकडा हा त्यांच्या पुढे ठेवणार आहात? किती कामगार कागदावर दाखवले आणि किती कामगार ग्राउंडवर होते? हो मी सांगते तुम्हाला मीटिंग नंतर. त्या हॅलो. मीटिंग पूर्वी तुम्ही ग्राउंडवर जाऊन पाहणी करणार? हाँ, हम जाएंगे, मीटिंग करेंगे, मीटिंग के बाद वहां जाएंगे हम साइट पे, बीच पे, और ये SWM से भी बात करेंगे, क्योंकि सारा तो उन्हीं के पास है। अभी ऊपर वाला कह देता है, नीचे वाले ने बता दिया, अरे आप चेक करो ना। और हमने ये भी डिमांड की कि आपने जो उनको ऑर्डर दिया है कॉन्ट्रेक्टर को, उसकी कॉपी हमें भी दिया जाए, हमें भी तो पता चले, ट्रांसपेरेंसी होनी चाहिए ना। बरोबर. आपने ओरली बोल दिया कि मैडम 100 लगे हैं, 75 लगे हैं, तो 75 हमें लाइन से करके आप हमें बुला के दिखा दो साइट पे, ये देखिए 75 है इधर। बरोबर. ट्रांसपेरेंसी तो वही होती है ना। आपने बोल दिया, हमने सुन लिया, बात खत्म, ऐसे नहीं होता है। अभी हम आज जा रहे हैं, 11 बजे हमारी मीटिंग है। अगदी 11 वाजता मीटिंग झाल्यानंतर सुधाजी 11 पुन्हा वाजता एकदा आता के वेस्ट मध्ये आहे, के वेस्ट मध्ये SW. अगदी त्यानंतर हा. आपण पुन्हा एकदा संवाद साधू तुमच्याशी. काय या हो. मीटिंग मधून निष्फळ होत आहे बघूया आपण. चालेल. सुधाजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या. चेतनकडे आपण जातोय. चेतन, तिथं असलेल्या कामगारांशी तुम्ही संवाद साधत होतात. त्यांचं असं म्हणणं आहे की 75चा आकडा आम्हाला सांगितला जातो. स्थानिक नगरसेविका सुधा सिंग आपल्याशी बोलत होत्या. 75चा आकडा दिला जातो. साधारणतः सकाळी 5 वाजल्यापासून स्वच्छता कर्मचारी तिथे येतात आणि हा सगळा किनारा स्वच्छ करतात.
परिस्थिती खरंच जशी कागदावर तशीच ग्राउंडवर का? जो अपना इसमें आ रहा है, जो अपना इसमें आ रहा है तो वो जगह जगह रहता है, उसमें वो जाली लगा के वो कमी कचरा कमी करेगा तो इसमें अपना दरगाह में ज्यादा कमी आएगा, वो अपना सोचो है दूसरा। थँक्यू सर। पाहतोय 5 दिवसांपासून लोकशाही मराठी हा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला दाखवत आहे। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि तिथं मात्र यंत्रणा मनुष्यबळ अत्यंत कमी पाहायला मिळत आहे। जितका हा समुद्र किनारा आहे विस्तीर्ण, त्यापेक्षा या ठिकाणी मनुष्यबळ मात्र अत्यंत कमी आहे आणि कमी यंत्रणेतच ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न मनपाकडून होतोय। पण मुळात यंत्रणा का वाढवली जात नाहीये? महापौरांनी निर्देश देऊनही पालन का होत नाहीये? पाणी कुठं मुरतंय हा सवाल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।